प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार रवी म्हस्के आणि संगीता गवळी यांच्या प्रचारासाठी आमदार अमोल खताळ स्वतः मैदानात उतरले आणि त्यांनी माजी नगरसेवक व माजी नगराध्यक्षांवर थेट घणाघात केला। खताळ म्हणाले, ज्यांच्या हातात प्रभाग 5 ची सत्ता होती त्यांनी वर्षानुवर्ष कोणतेही विकास काम केलं नाही। रस्ते, सुविधा, गार्डन काहीच सुधारलं नाही। याच दरम्यान मोठा मुद्दा समोर आला, प्रभागातील गार्डनमधून चोरी झालेलं साहित्य। आमदार खताळ म्हणाले, जे साहित्य महिनोन-महिने गायब होतं ते निवडणुका लागताच अचानक परत कसं आलं? इतका चमत्कार कसा घडला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। प्रभाग 5 मध्ये हा म्हणता येईल तसा माजी नगराध्यक्षांचा प्रभाग आहे, कारण बरेच माजी नगराध्यक्ष या प्रभागाला लाभून गेले, पण ज्या पद्धतीने विकास होणं अपेक्षित होतं तो झालेला नाही। यांच्याच घरासमोर फक्त सिमेंटचा रस्ता आलाय। मला अख्ख्या प्रभागात आज मी फिरतोय, बाकीच्या लोकांच्या घरासमोर कुठे मला सिमेंटचा रस्ता दिसला नाही। त्यामुळे आज आमचे महायुतीचे शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत, रवींद्र म्हस्के असेल, आमच्या गवळीताई असेल, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा खताळ असतील, या सगळ्यांचा प्रचार जोरात सुरू आहे। संगमनेरकरांना जे परिवर्तन अपेक्षित होतं ते परिवर्तन 1 वर्षापूर्वी एक संधी मला मिळाली होती आणि नगरपालिकेच्या माध्यमातून मला विश्वास आहे, मला खात्री आहे की संगमनेरकर विकासाच्या बरोबर राहणारे आहेत आणि विकास आता सध्या केंद्रातील सरकार, राज्यातील सरकार आणि संगमनेरच्या आमदाराच्या माध्यमातून कोण करू शकतं याची जाणीव असल्यामुळं निश्चितच या प्रभागामध्ये ज्या अडचणी आहेत, आता इथं समोर एक गार्डन आहे, तर या गार्डनमध्ये सुद्धा खेळण्या वगैरे सगळ्या गायब झाल्या होत्या, पण जशी निवडणूक लागली तशा रात्रीतून वस्तू इथं काही आल्यात। सगळ्यात मोठा विषय म्हणजे या संगमनेर नगरपालिकेचे बरेचसे माजी नगरसेवक ठेकेदार झाले होते आणि या ठेकेदारांनी ज्या त्या प्रभागामध्ये स्वतःचा एक सौता सुभा स्थापन करून एक पैसे कमवण्याचाच नगरसेवक हा एक व्यवसाय म्हणून नगरपालिकेकडे ते बघत होते आणि कुठेतरी आज हे फिरताना मला सुद्धा जाणवलंय, संगमनेरकर नगरपालिकेच्या हद्दीतील आज यांच्या प्रभाग क्रमांक 5 मधील जे काही अडचणी समस्या आहेत या सोडवण्याचा विश्वास आम्ही या निमित्ताने देतो। इथे मूळ मुद्दा जो आरक्षणाचा आहे, या भागातील लोकांचं गेल्या कित्येक वर्षापासून आरक्षित जागेवरती आहे, हे जाणून बुजून घरांवरचं आरक्षण प्रलंबित ठेवण्याचं काम फक्त निवडणुका आल्यानंतर त्यांना सांगायचं, मतं घ्यायचे आणि दरवेळेस फसवणूक करायची, हा प्रकार या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो। या वक्तव्यामुळे प्रभाग 5 मधील राजकारणात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये या मुद्द्याची मोठी चर्चा सुरू आहे। आगामी घडामोडींसाठी पाहत रहा युनिक न्यूज, संगमनेर।